नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण शिकूया बायनरी ट्री. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये ट्री काय असतं आणि त्याचे वेगवेगळे टर्म्स किंवा डेफिनेशन काय असतात ते आपण बघितलेले आहेत. आता आपण बघूया बायनरी ट्री. आता बायनरी आपल्याला माहितीच आहे. बायनरी म्हणजे काय की दोन. तर एखादा जर मी नोड कन्सिडर केला किंवा एखादी व्हर्टेक्स मी कन्सिडर केला तर त्या व्हर्टेक्सला कमीत कमी दोन हे एजेस असतील किंवा त्याचे दोन सब नोड असतील तर ह्या कन्सेप्टला आपण काय म्हणतो बायनरी ट्री. तर या ठिकाणी बघूया. तर या बायनरी ट्री मध्ये जास्तीत जास्त दोनच नोड असतील, बरोबर. म्हणजे एखाद्या नोडला काही एज कनेक्टेड नसेल म्हणजे 0, काही नोडला एकच एज असेल आणि काही नोड हे दोनच एजेस असतील. तर या ठिकाणी आपण त्याला म्हणतो बायनरी ट्री. ओके. तर या ठिकाणी बघा, प्रत्येक नोड जर मी कन्सिडर केला तर इथे दोन नोड तुम्हाला दिसत आहे. म्हणजे हा पॅरेंट नोड मी कन्सिडर केला आणि त्याचे चाइल्ड किती आहे, हे दोन चाइल्ड आहेत. म्हणजे कमीत कमी दोन चाइल्ड असतील. हा पुन्हा हा एक नोड मी कन्सिडर केला, त्याचे दोनच चाइल्ड आहेत, हे दोन चाइल्ड आहेत. ओके. हा एक नोड मी कन्सिडर केला, त्याचे दोन चाइल्ड आहेत. पण हा या ठिकाणी बघा, हा एक नोड जर घेतला तर त्याचा एकच नोड आहे. तर या ठिकाणी दोन पेक्षा जास्त हे व्हर्टेक्स तुम्हाला या ठिकाणी दिसत नाहीये, बरोबर. तर अशी गोष्ट आहे, म्हणजे दोन पेक्षा जास्त हे चाइल्ड नोड तुम्हाला दिसत नाहीये. तर ह्या ज्या ट्रीला आपण म्हणतो बायनरी ट्री. पुन्हा एकदा बघा, तर बायनरी ट्री कसं असू शकतं. तर ही जी काही ट्री असेल तर ह्या ट्रीला आपण फुल बायनरी ट्री म्हणतो. ओके. तर ही बायनरी ट्री आहे आणि ह्या केसमध्ये फुल बायनरी ट्री म्हणतो आपण त्याला. आता या ठिकाणी फुल बायनरी ट्री का म्हणतात, तर इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथं एकच नोड तुम्हाला पॅरेंट नोड आणि चाइल्ड नोड तुम्हाला इथे दिसतोय. ओके. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर एक पॅरेंट नोड आहे, त्याचे दोन चाइल्ड तुम्हाला कन्फर्म दिसत आहेत. ओके. तर ही जी काही ट्री असेल तर ह्या ट्रीला आपण म्हणतो फुल बायनरी ट्री. ओके. तर नोड असे नोड आहेत की ते नोडला कमीत कमी हे दोन चाइल्ड नोड आहेत. तर अशा पद्धतीने ही जी काही ट्री असते ती बायनरी ट्री असते, फुल बायनरी ट्री. आता ट्री कशी नसते ती आता बघूया या ठिकाणी. ओके. म्हणजे बायनरी ट्री ही तर ट्री आहेच डेफिनेटली, पण बायनरी ट्री कशी नसते तर या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हे बघा, हा पॅरेंट नोड आहे. तर ह्या पॅरेंट नोडचे तीन चाइल्ड नोड तुम्हाला इथे दिसत आहेत. तर हे तीन चाइल्ड नोड म्हणजे काय की या ट्रीला आपण बायनरी ट्री म्हणू शकत नाही. ओके. तर अशा पद्धतीने ही जी काही कन्सेप्ट आहे त्याला आपण म्हणतो बायनरी ट्री. ओके. आता बघा, बायनरी ट्री चे वेगवेगळे थेरम आहेत. तर ते थेरम आता आपण या ठिकाणी बघूया. म्हणजे जे काही पुढचे जे काही कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला या ठिकाणी समजता येतील किंवा समजून घेता येईल. तर थेरम 1 म्हणजे काय की मॅक्सिमम नंबर ऑफ व्हर्टायसेस इन फुल बायनरी ट्री. ओके. तर फुल बायनरी ट्री मध्ये किती मॅक्सिमम व्हर्टायसेस असू शकतात आणि त्याची हाईट जर आपण बघितली h, म्हणजे त्याची लेवल जर आपण h नंबर ऑफ लेवल जर आपण बघितले तर h नंबर ऑफ लेवल जर आपण बघितले तर त्यानुसार बघा 1 + 2 रेस टू 2 अगेन 2 रेस टू 3 अशा प्रकारे जेवढेही h लेवल जर आपण बघितले तर 2 रेस टू h जर आपण बघितलं तर या ठिकाणी बघा इज इक्वल टू 2 रेस टू h + 1 - 1. तर अशा पद्धतीने हे जे काही नंबर ऑफ व्हर्टेक्स असेल एक पर्टिक्युलर लेवलचे, तर ते किती व्हर्टेक्स असतील तर ह्या इक्वेशन द्वारे आपण काढू शकतो. ओके. म्हणजे मॅक्सिमम. ओके. मॅक्सिमम किती असू शकतात बायनरी ट्रीचे तर ते आपण या ठिकाणी काढू शकतो. आता थेरम नंबर 2 म्हणजे वेगवेगळे हाईट, व्हर्टेक्स, एजेस हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता इन बायनरी ट्री n नंबर ऑफ नोड, द मिनिमम नंबर ऑफ नोड ऑफ लेवल इज. तर हे जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर हा फॉर्म्युला तुम्हाला मदत करतो. ओके. आणि त्याचे मॅक्सिमम पॉसिबल हाईट किती असतील हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर n - 1 / 2. तर अशा पद्धतीने हे जे काही थेरम आहेत ते आपल्याला या ठिकाणी
शिकता येईल. ओके, तर या थेरम नुसार आपण जे काही वेगवेगळे कॅल्क्युलेशन असतात ते आपण करू शकतो. आता यानंतर बघूया प्रीफिक्स कोड. आता प्रीफिक्स कोड म्हणजे काय की एखादी जर ट्री आपण कन्सिडर केली आणि ती ट्री एक आकृतीद्वारे जर आपल्याला काढायची नसेल आणि ती आकृती न काढता आपण एक पद्धतीचा कोड आपण जर निर्माण केला तर तो कोड म्हणजे त्या कोडला आपण म्हणतो प्रीफिक्स कोड. आता डेफिनेटली ही बायनरी ट्री आहे. तर बायनरी म्हणजे काय की दोन असे भाग किंवा दोन अशा गोष्टी आपण बघतोय. तर ती गोष्ट म्हणजे काय की एकतर 0 असेल किंवा 1 असेल. तर जी काय बायनरी ट्री आहे ती बायनरी ट्री आपण इन टर्म्स ऑफ कोडद्वारे, म्हणजे तो कोड कशामध्ये 0 किंवा 1 मध्ये, म्हणजे बायनरी कोड आपण त्याला म्हणतो. तर तो बायनरी कोड नुसार आपण ती जी काही ट्री असेल ती ट्री आपण रिप्रेझेंट करतो. तर त्या गोष्टीला आपण म्हणतो प्रीफिक्स कोड. ओके, तर बघा प्रीफिक्स कोड कसा असेल. तर या ठिकाणी महत्वाचं शिकण्याचा भाग म्हणजे काय आहे. सपोज ही ट्री मी कन्सिडर केली. ओके, म्हणजे डेफिनेटली ही बायनरी ट्री आहे, म्हणजे फुल बायनरी ट्री. तर या ठिकाणी ही जी काही ट्री तुम्हाला दिसते फुल बायनरी ट्री आहे. म्हणजेच कोणताच नोड असा नाहीये की त्याचा एक नोड तुम्हाला इथे दिसतोय. ओके, तर या ठिकाणी तुम्ही बघताय की ही फुल बायनरी ट्री आहे. बरोबर. आता याच्यानंतर बघा, याच्यात महत्वाचं म्हणजे काय की जर तुम्ही एक पॅरेंट नोड कन्सिडर केला आणि त्याचे डेफिनेटली 2 चाइल्ड नोड असतील. ओके, तर हे चाइल्ड नोड आहे. तर हे पॅरेंट नोड आणि चाइल्ड नोड जर तुम्ही दर्शवलं तर या ठिकाणी हा जो लेफ्ट हँड साइड आहे, म्हणजे हा जो लेफ्ट हँड साइड आहे तुमचा, तर हा लेफ्ट हँड साइडला आपण कोड केला आहे तो म्हणजे काय की 0. बरोबर. म्हणजे हा जो एज आहे त्या एजला आपण काय कोड केलेला आहे 0. आणि हा जो राईट हँड साइडचा जो एज आहे म्हणजे हा जो राईट हँड साइडचा एज आहे तर त्या एजला आपण काय कोड करणार आहे 1. ओके, म्हणजे राईट हँड साइडचा जो काही एज असेल तो आपण डेफिनेटली 1 कन्सिडर करायचा आहे आणि लेफ्ट हँड साइडचा जो काही एज असेल तो नेहमी आपल्याला 0 कन्सिडर करायचा आहे. ओके, तर अशा पद्धतीने जो काही कोड तुम्हाला सेट ऑफ कोड जर तुम्ही बघितला तर तो सेट ऑफ कोड म्हणजे काय असेल प्रीफिक्स कोड. ओके, तर आता बघूया प्रीफिक्स कोड. तर अशा पद्धतीने हा कोड आपण या ठिकाणी दिलेला आहे आणि आता याच्यानंतर प्रीफिक्स कोड म्हणजे कसं आपण लिहू शकतो ते आपल्याला इथे बघायचं. ओके, तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय की लेफ्ट ब्रांच किंवा एज जी काय असेल ती आपल्याला 0 ने मार्क करायची आहे आणि राईट जो काय असेल तो 1 ने मार्क करायचा आहे. आणि अशा पद्धतीने ही जी काही बायनरी ट्री आहे ती आपण या ठिकाणी दाखवली आहे आकृतीद्वारे. आता ही आकृती न काढता आपल्याला काय करायचंय की हा प्रीफिक्स कोड तयार करायचा आहे. तर याच्यात सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे काय की प्रीफिक्स कोड तयार करत असताना आपल्याला कुठून सुरुवात करायची आहे, लेफ्ट हँड साइड पासून सुरुवात करायची आहे आणि लिफ पासून सुरुवात करायची आहे. ओके, म्हणजेच बघा याच्यात लिफ कोणते कोणते आहेत, जे, के, एच, आय, एफ आणि जी. ओके, तर हे जे, के, एच, आय, एफ आणि जी हे काय आहे आपले नोड आहेत या ट्रीचे. तर आपल्याला काय करायचंय की कोडिंग तयार करायची. तर ती कोडिंग कशी तयार करायची, ते लिफ पासून तर जो काही ओरिजिन आहे. ओके, आता या लिफ पासून तर ओरिजिन पासून, बरोबर, म्हणजे रूट पासून, तर या रूट पासून तर या लिफ पर्यंत जो काही कोड असेल तो आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. म्हणजेच बघा सगळ्यात सुरुवातीला म्हणजे लेफ्ट पासून तर राईट पर्यंत आपल्याला हे जे काही लिफ आहेत ते आपल्याला इथे ऑब्झर्व करायचे. आता बघा या रूट पासून तर हा जे पर्यंत, ए पासून तर जे पर्यंत जी काही कोडिंग आपल्याला इथं दिसते म्हणजेच बघा 0 0 0. बरोबर. तर ही जी काही कोडिंग असेल त्या कोडिंगला आपण म्हणतो प्रीफिक्स कोडिंग. ओके, आता याच्यानंतर के बघा, म्हणजे लेफ्ट पासून राईट कडे आपल्याला जायचंय. तर बघा ए पासून तर के पर्यंत आपल्याला जायचंय इन टर्म्स ऑफ कोडिंग. तर ए काय असणार आहे 0 0 1.
तर अशा पद्धतीने सगळेच लीफ नोड जे काय असेल ते आपल्याला या रूट पासून तर या लीफ नोड पर्यंत जी काही कोडिंग आहे, म्हणजे जे काही 0101 आहे ते या ठिकाणी आपल्याला लिहायचे. म्हणजेच जो काही म्हणजे जो काही हे आपल्याला सेट मिळेल या कोडिंगचा, तर तो कोडिंगचा जो काही सेट असेल त्या सेटला आपण म्हणतो प्रिफिक्स कोडिंग. ओके. तर पुन्हा बघा, लीफ जे जर मी कन्सिडर केला तर लीफ जे कसा असेल, ABEJ, बरोबर. तर या ठिकाणी कोडिंग काय असेल, 000. ओके, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर जर मी के कन्सिडर केला तर पुन्हा 001 या ठिकाणी आपण कोडिंग करतो. अशा पद्धतीने सगळेच जे काही लीफ नोड असेल फ्रॉम लेफ्ट टू राईट, मग फ्रॉम लेफ्ट टू राईट जर आपण गेलो तर ती जी काही कोडिंग असेल ते कोडिंग म्हणजे काय असेल, प्रिफिक्स कोडिंग. तर अशा पद्धतीने हे सगळे नोड जर आपण कन्सिडर केले तर 0, हे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय, हे बघा, म्हणजे लेफ्ट पासून तर राईट पर्यंत जे काही कोडिंग आपण या ठिकाणी ऑब्झर्व केली ती सगळी कोडिंग आपण या ठिकाणी लिहितोय. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर ही कोडिंग नेहमी 0 पासून सुरुवात झालेली असेल. म्हणजे हा जो पहिला डिजिट जो आहे तो नेहमी 0 ने सुरुवात झालेला असला पाहिजे. तो जर 1 ने सुरुवात झालेला असेल, ओके, तर ती जी काही कोडिंग असेल त्या कोडिंगला आपण प्रिफिक्स कोडिंग म्हणू शकत नाही. तर प्रिफिक्स कोडिंग, प्री म्हणजे काय की पहिला जो अक्षर आहे, म्हणजे हा जो पहिला जो काही कोडिंग आपण ऑब्झर्व केलेला आहे तो नेहमी 0 ने सुरुवात झालेला असला पाहिजे. तो जर 1 ने झालेला असेल तर डेफिनेटली ती जी काही कोडिंग असेल ती प्रिफिक्स कोडिंग नसेल. ओके. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला क्लिअरली मेन्शन करतोय की हा जो 00 आहे तो डेफिनेटली लेफ्ट पार्ट आहे, तो राईट पार्ट नाहीये. ओके. जर 1 ने सुरुवात झालेला असेल तर तो डेफिनेटली राईट पार्ट असेल, आणि तो जर राईट पार्टने जर सुरुवात होत असेल तर त्याला आपण प्रिफिक्स कोडिंग म्हणू शकत नाही. समजतंय मित्रांनो? जर सपोज हा मी 10 जर या सुरुवातीला लिहित असेल तर तो डेफिनेटली प्रिफिक्स कोडिंग नसेल. का? कारण काय आहे, हे बघा, हा 0 आहे, 0 आहे, 0 आहे, आणि हा सुद्धा 0 आहे. म्हणजेच इथून हा जो पार्ट आहे तो डेफिनेटली लेफ्ट हँड साइड वाला पार्ट आहे. आणि याच्यानंतर बघा, ह्या कॉमापासून तर इकडून जर तुम्ही गेले तर 1 तुम्हाला इथे दिसतोय. ओके. म्हणजे हा जो कोड असेल तो डेफिनेटली इथून सगळेच 1 तुम्हाला दिसणार आहे. याच्यानंतर जर सुरुवातीचे जी काही कोडिंग तुम्ही बघितली तर ती सुरुवातीची कोडिंग ती ऑलवेज 1 दिसते. म्हणजेच तो जो पार्ट आहे तो लेफ्ट हँड साइडचा पार्ट आहे. आणि या ठिकाणी बघा, हा 0 आहे, सुरुवातीचा हा 0 आहे. ओके. त्याच्यानंतर हा पुन्हा 0 तुम्हाला दिसणार आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी हा जो पार्ट तुम्हाला दिसतोय तो लेफ्ट हँड साइडचा पार्ट आहे, आणि हा जो पार्ट दिसतोय तो राईट हँड साइडचा पार्ट आहे. ओके. असं जर जिथं क्लिअरली दिसत असेल तर ती जी काही कोडिंग असेल, म्हणजे ती जी काही बायनरी कोडिंग असेल, ती बायनरी कोडिंग म्हणजे काय असेल, प्रिफिक्स कोडिंग. येतंय मित्रांनो लक्षात? एकदम सिंपल आणि समजण्यासारखा पार्ट आहे, काही कठीण असं नाहीये यामध्ये. समजतंय?